महाभारत भाग क्रमांक 96. वेषांतरातील पांडव. वनवासाचे 12 वर्ष पूर्ण झाल्यावर अज्ञातवासाचे कठीण वर्ष पांडवांच्या वाट्याला आले. आपली ओळख उघड न होता हा काळ पार पाडण्यासाठी त्यांनी मत्स्य देशाचा राजा विराट याच्या दरबारात वेषांतर करून राहण्याचा निर्णय घेतला. युधिष्ठिराने कंक या नावाने विद्वान सभासदाचा वेश घेतला. तो राजसभेत द्यूत खेळे, धर्म, नीती व राजकारणावर विवेचन करी. बलवान भीम वल्लभ बनून राजाच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकी म्हणून काम करू लागला आणि प्रसंगी कुस्तीमध्ये आपले सामर्थ्य दाखवू लागला. इंद्रसभेतील उर्वशी या अप्सरेच्या शापामुळे अर्जुनाने एक नपुंसक बृहन्नला या नृत्यगुरूचा वेश घेतला. तो उत्तरा या राजकन्येला संगीत व नृत्य शिकवी. नकुलाने ग्रंथिक म्हणून राजाच्या अश्वशाळेची देखरेख स्वीकारली, तर सहदेवाने तंत्रीपाल या नावाने गोठ्यांची जबाबदारी घेतली आणि जनावरांचे रोगांपासून रक्षण केले. द्रौपदीने मालिनी नावाने राणे सुदेशनेची सैरंत्री म्हणून सेवा पत्करली. वेश बदलले तरी त्यांच्या अंतःकरणातील धर्म, शौर्य आणि संयम अबाधित राहिले. या अज्ञातवासात संयम, कर्तव्यनिष्ठा आणि बुद्धिमत्ता यांची खरी परीक्षा झाली. नियतीच्या छायेत राहूनही पांडवांनी आपली मर्यादा जपली.